अमेरिका आणि इराणच्या युद्धामुळे मोठ्या प्रमाणामध्ये गॅसचा तुटवडा निर्माण झालाय। जळगावात बीजे मार्केट भारत गॅस एजन्सीच्या केंद्रावर नागरिकांनी मोठी गर्दी केलेली आहे। ऑनलाईन बुकिंग होत नसून बुकिंग करूनही सिलेंडर मिळत नसल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येते। तर सिलेंडर बुकिंग झाल्यानंतर नागरिकांना मेसेज प्राप्त झाल्यानंतरही सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारीही समोर आल्यात। महिनाभरापूर्वी बुकिंग करूनही सिलेंडर मिळणार नसेल तर घरात स्वयंपाक आणि इतर काम कशी करायची असा सवाल नागरिकांकडून विचारला जातोय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी यांनी। अमेरिका आणि इराणच्या युद्धात सातत्यानं वाढ होत असताना याचा परिणाम जळगावच्या प्रत्येक घराच्या चुलीवर पडलेला पाहायला मिळत आहे। कारण की घरात गॅस नसला तर स्वयंपाक कसा होणार असा प्रश्न होतोय। मी जळगावच्या बीजे मार्केट एका खाजगी गॅस एजन्सी ठिकाणी आहे आणि या ठिकाणी दृश्यांमध्ये आतमध्ये बघू शकतात की अनेकांना आपलं स्वयंपाकाचा गॅस मिळवण्यासाठी या ठिकाणी धडपड करावं लागलेले पाहायला मिळतं। या ठिकाणी प्रचंड नागरिकांची गर्दी देखील आहे। काही नागरिकांशी बोलूया। दादा काय सांगणार, काय प्रश्न आहे तुमचा? सिलेंडर डिसेंबर पासून आम्ही घेतलेलं नाही आणि ऑटोमॅटिक त्याचे मेसेज येत आहे। काय मेसेज आले? मेसेज आले आहे की सिलेंडर बुक झालाय, तुमचं डिलिव्हरी बी झालाय। स्वयंपाक करायला आहे ना। डिसेंबर मध्ये मी सिलेंडर घेतलं आणि आता 25 फेब्रुवारीला मेसेज आला परत की डिलिव्हरी झाली तुमच्या सिलेंडरची। माझ्या घरी आता सिलेंडर नाहीये, घरापर्यंत पोहोचलेच नाही आमच्या। परिस्थिती आता तुम्ही बुकिंग करायला आलाय। बुकिंग पण आता 2 सिलेंडर कुठे गेले म्हटले, मग हे नाही माहिती ना आम्हाला कुठे गेले तर ते डिलिव्हरी करणारे कोण आहेत। मग यांची समस्या आहे ना ती। बुकिंग करायला आले 4 दिवस 5 दिवस झाले, नेहमी तेच म्हणतात प्रॉब्लेम आहे। काय प्रॉब्लेम आहे यांचं, एवढं बोलून सांगायचा। ग्राहकांना मात्र ऑनलाईन या ठिकाणी कोड देऊन करण्यात आलेलं आहे। मात्र या ठिकाणी ग्राहकांसाठी भरलेले ऑनलाईनचे अर्ज अंड्या मिळालेला नाहीये। पण मात्र या ठिकाणी एजन्सीच्या बाहेर बोर्ड लावलेले आहे की हेल्पलाईन नंबर आहे। त्यानंतर या ठिकाणी एक फ्लॅक्सचं देखील बोर्ड लावण्यात आलेलं आहे की कुठेही कमतरता होणार नाही, केवायसी करा। मात्र ह्या सगळ्या गोष्टी असताना मात्र नागरिकांना ज्या सुविधा पाहिजे त्या मिळत नाहीये। सर्वसामान्य महिला वर्ग व तसेच घरगुती गॅस मिळवण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। तशी देखील अधिकाऱ्यांना मागणी देखील करण्यात आली आहे की आम्हाला गॅस उपलब्ध करून द्यावा, अन्यथा आम्ही स्वयंपाक कसा करायचा असा प्रश्न या ठिकाणी सर्वसामान्यांना पडलेला आहे। वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव।